नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्यासमोर येणार आहे. सायलीने अर्जुनला तीच तन्वी असल्याचं सत्य सांगतात. आता अर्जुनने अगदी डोळे झाकून सायलीवरती विश्वास ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे आता घरी आल्यानंतर सायली आणि अर्जुन दोघांनीही मिळून घरच्यांना थेट सत्य न सांगता पुराव्यासकटच मोठं सत्य समोर आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यासाठी आता सायली हे रविराज आणि प्रतिमा यासोबतचे जे काही सायलीचे सॅम्पल्स आहेत ते टेस्ट करून त्याचे नंतर पुरावे आल्यानंतर पॉझिटिव्ह रिपोर्टनंतर सायली ही रविराजांची आणि प्रतिमा यांचीच मुलगी असल्याने आता सगळ्यांसमोर फायनली हा बॉम्ब फुटणार आहे. आणि त्याचमुळे सगळ्या गोष्टी कशा व्यवस्थित होणार आहेत. आता फायनली सायलीला तन्वी म्हणून स्वीकारत तिला छानपैकी ग्रीट करत आता अर्जुन हा कशाप्रकारे सगळ्या कुटुंबाला जिंकून घेणार आहे. आणि फायनली सायलीचं सत्य सगळ्यांसमोर आणि अर्जुनने अगदी डोळे झाकून तिच्यावरती विश्वास ठेवलेला असतो. तर हे सगळं जे काही आपण मालिकेमध्ये अर्जुन सांगतो की आपण आता आपल्या कुटुंबाला जाऊन हे दोघे जण आनंदाने सगळं सत्य सांगूया. सायली ही आतापर्यंत आपण दोघं लहानपणापासूनचे बेस्ट फ्रेंड होतो आणि माझे लहानपणापासूनचे बेस्ट फ्रेंड म्हणजे आता आपण दोघं नवरा बायको आहोत. सायली, तुला माहिती आहे मला किती आनंद झालाय. तूच तन्वी आहेस हे सत्य जेव्हा मी ऐकलंय तेव्हा मला खरंच खूप बरं वाटलंय. मला माहिती आहे आतापर्यंत पूर्णाजी तुला तन्वी अशी हाक मारत होती ती उगाचच नाही. तू तन्वी म्हणून नक्कीच काहीतरी डिझर्व करते, त्यासाठीच पूर्णाजी तुला हे सगळं बोलत असणार आहे. पण मी एक गोष्ट खरीच सांगतो ते म्हणजे की मला तुझ्याकडे पाहताना पहिले वाटायचे की नक्कीच तू माझी तन्वी असशील का. पण नक्की अशा काहीतरी गोष्टी माझ्यासाठी कन्फर्म नव्हत्या की तू तन्वी असू शकशील. पण खरंच आता मला इतका आनंद झाला आहे. सायली, हे सगळं जे काही घडतंय आपल्या आसपासच आहे. म्हणजे प्रिया आपल्याला तन्वी म्हणून खोटं बनत होती, आपल्याबरोबर ती फसवेगिरी करत होती. परंतु आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात. म्हणून सायली आता अर्जुनला सांगते की अर्जुन सर, आपण इतक्यात हे पाऊल उचलायला नको. तेवढ्यातच जो अर्जुन आणि सायली यांचं सत्य म्हणजे सायलीचं तन्वी असल्याचं सत्य कुटुंबासमोर येऊ नये असा जो माणूस असतो तो माणूस आता बाहेर उभा राहून म्हणजेच देवळाच्या इथे उभा राहून सगळं काही त्यांचं सत्य ऐकत असतो. त्यावेळेला मग अर्जुन म्हणतो की सायली, आपण हे सत्य सांगायला हवं आणि जोपर्यंत आपण हे सत्य घरी सांगणार नाही तोपर्यंत त्यांना कळेल तरी कसं. तेव्हा मग सायली म्हणते की नाही अर्जुन सर, हे सत्य सांगायला नको. कारण की मला माहिती आहे की घरातले सगळेजण या सगळ्या बाबतीत खूप आशा धरून असणार आहे. मी तन्वी म्हणाले तर मग ते कदाचित विश्वास ठेवशील, परंतु त्यांच्याकडे आपल्याकडे जर कोणत्या गोष्टीचा पुरावा असला तर मात्र कोणीही आपल्याला रोखू शकणार नाही. उद्या जाऊन कोणीही थांबवेल आणि कोणीही बोलू शकेल की सायली तू तन्वी नाही आहेस, तू सायली आहे. पण मधुभाऊ पण जर व्यवस्थित असते, मधुभाऊंना जर व्यवस्थित सांगता आलं असतं तर मात्र आपण काहीतरी करू शकलो असतो. पण मधुभाऊंनाही आपल्याबद्दल काहीही सत्य सांगता येत नाही. त्यामुळे आपण एक गोष्ट केली पाहिजे ते म्हणजे की लवकरात लवकर मधुभाऊंच्या बाबतीत हा निर्णय आपण जो घेतला आहे तो सगळा निर्णय आपल्याला समजला पाहिजे. आणि जोवर मधुभाऊ ठीक होणार नाहीत किंवा आपल्याकडे दुसरा कोणता तरी पर्याय असला पाहिजे, त्याशिवाय आपण घरी हे सत्य सांगू शकत नाही. अर्जुन म्हणतो की सायली, तू जे म्हणशील ना ते मला सगळं काही मान्य आहे. कारण की मला अगदी योग्यप्रमाणे माहीत आहे की तू जे काही करतेस ना सगळं योग्य पद्धतीने करतेस, कुठल्याही प्रकारे तू चुकणार नाहीस. ते सगळं मला अगदी व्यवस्थितपणे माहीत आहे. आता हे ऐकल्यानंतर सायलीला खूपच आनंद होतो. अर्जुनने तिच्यावरती जो काही विश्वास दाखवला आहे त्या विश्वासामुळे आता सायलीला खरंच खूप भरून पावलेलं असतं. सायली म्हणते की पण तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, कोणी विश्वास ठेवो अगर नेव ठेवो, परंतु तू माझी तन्वी आहे आणि मी तुला तन्वी म्हणूनच प्रत्येक वेळेला वागवणार आहे. आणि आता माझं कन्फर्म झालं आहे. मी आता खरं तर आतापर्यंत देवासमोर हात जोडत नव्हतो, पण आता आज या देवी आईसमोर हात जोडतो की माझी सायलीच तिने माझ्या आयुष्यात परत आणली. म्हणजे माझी तन्वी जी लहानपणापासून मला हवी होती तीच तन्वी. मला इतका आनंद झाला या गोष्टीचा की आपलं बाळ आपल्या आयुष्यात येतं आहे. आणि बघ ना किती लकी चॅम्प आहे आपलं बाळ. म्हणजे इतकी मोठी न्यूज या बाळामुळेच आपल्या दोघांनाही समजली. सायली म्हणते की हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. कारण की हे जे बाळाबद्दलचं सत्य जेव्हापासून मला समजलं आहे तेव्हापासूनच मला तन्वी असल्याचं सत्य समजण्यास सुरुवात झाली असं म्हणून दोघंजणं खूप खुश असतात. तर दुसरीकडे प्रतिमा ही सारखी फोन करत असते अर्जुनला आणि म्हणत असते की हा अर्जुन अजून आला कसा नाही आहे, इतका वेळ कसा काय लागत असेल अर्जुनला. हा सगळा त्याच्या डोक्यामध्ये आता विचार सुरू असतो. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघंजणही एकमेकांना लहानपणी जसं त्यांनी तन्वी आणि अर्जुन असताना एकमेकांना मिठी मारलेली तशीच मिठी आता ते दोघं एकमेकांना मारत असतात. आणि हे सगळं होत असताना कल्पना आता टेन्शनमध्ये असते. प्रतिमा म्हणते की नका काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. अश्विन पण म्हणतो की हो, दादा निघायला ना, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. तेवढ्यातच आता अर्जुनचा कॉल येतो.
मग अश्विन हा फोन उचलतो आणि म्हणतो की अरे दादा कुठे आहात तुम्ही, म्हणजे आम्ही किती जणं वाट बघतोय सगळे तुमची, कुठे आहात आणि सायली बहिणी कुठे. तेव्हा अर्जुन सांगतो की हो सायली माझ्यासोबतच आहे, काळजीचं काही कारण नाही आहे, ती देवळातच आली होती, आम्ही दोघंही रिटर्न यायला निघालो आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा पटकन फोन खेचून घेते आणि म्हणते की अर्जुन अरे लवकर ये तू, आम्ही सगळेजण तुझी खूप वाट बघतोय आणि सायली ठीक तर आहे ना. तेव्हा मग तो म्हणतो की हो एकदम फर्स्ट क्लास आहे सायली, अजिबात काळजी करू नकोस प्रतिमात्या तू, आम्ही आणतोय तिला. तेव्हा मग लगेच फोन ठेवल्यानंतर अर्जुन हा सायलीला म्हणतो की बघितलंस का तुझ्या आईला तुझी किती काळजी आहे, म्हणजे प्रतिमात्याला खूप चिंता वाटते की तिची तन्वी कुठेही जायला नको म्हणून, तिला तुझी जास्त काळजी लागून राहिली. तेव्हा मग कल्पनाला प्रतिमा सांगते की नको काळजी करूस, सायली येते. ते दोघंजणही देवळात गेले होते. आता सायली म्हणते की खरं तर एक गोष्ट आपण करू शकलो असतो, पण मला ना त्यामुळे अर्जुन सर भीती वाटते. जर आपण घरच्यांना खरं सांगता आलं असतं तर खरंच खूप बरं झालं असतं, पण ही गोष्ट सध्या तरी लपवावी लागणार आहे आणि त्यामुळे या गोष्टीमुळे आपल्याला जरा शांतच बसावं लागलं असं म्हणून ते दोघंजणही म्हणतात. तर इथे सुमन म्हणते की तुम्ही नका काळजी करू, मी सायली येते ना, सायलीवरती ना अशी अगदी तुझी दृष्टच काढून टाकते. म्हणजे कसं आहे ना, सायली हे सगळं ते काही तिच्या मनात विचार येतात ना वाईट किंवा दुसरे कोणतेही, ते विचार तिच्या मनातून निघून गेले पाहिजेत आणि त्यासाठी हे सगळं मला केलंच पाहिजे. तर आता सायली ही अर्जुनसोबत निघालेली आहे आणि सगळेजण वाट बघत आहेत की सायली आणि अर्जुन हे दोघंजणं कधी येत आहेत याची. कारण किती काही झालं तरीही सायली आणि अर्जुन हे दोघंजणही जोपर्यंत सुखरूप समोर येणार नाहीत ना तोपर्यंत कोणाचा जीव भांड्यात पडणार नसतो. तेवढ्यात मग आता हे सगळं होत असताना अर्जुनच्या गाडीचा आवाज यायला लागतो. तेवढ्यात मग सुमन तिथून म्हणते की बघितलं का अर्जुनच्या गाडीचा आवाज यायला लागला आहे, म्हणजे अर्जुन आणि सायली हे दोघंजणी तिथून येत आहेत. तेवढ्यात तिथून अर्जुन सायली दोघंही येतात. तेव्हा प्रतिमा जाते आणि सायलीला घट्ट अशी मिठी मारते आणि म्हणते की सायली अगं हे काय करतेस बाळा तू, अगं काय चाललंय तुझं मला समजतच नाही. त्या दिवशी तू माझ्याजवळ आलीस, सगळं मला सत्य विचारलंस, म्हणजे प्रतिमा त्या काहीतरी बोलायचं बोललीस, तेव्हापासून तुझी अवस्था ही अशीच आहे. तुला काही त्रास होतोय का, जर असेल तर तसं मला सांग. सायली प्लीज असं गप्प राहू नकोस, मला कळतंय काहीतरी नक्की आहे जे तुला त्रास देते. तेव्हा मग सायली म्हणते की नाही आता सगळं ठीक आहे, त्यामुळे तुम्ही कोणीही घाबरण्याची अजिबात काही चिंता नाही आहे करायची, सगळं काही होईल, व्यवस्थित होईल असं म्हणून ती आता सगळ्या गोष्टी अगदी आपल्या मनाप्रमाणे म्हणजेच ठरवत असते आणि सगळं ठीक होईल असं समजून सगळं काही चालू असतं. तर इथे अर्जुन आणि सायली दोघंजणही फ्रेश होण्यासाठी म्हणून रूममध्ये आलेले आहेत. त्याच वेळेला आता इथे ते दोघंजणही रूममध्ये आल्यानंतर सायलीला खरं तर चिंता वाटत असते की घरातल्या सगळ्यांना हे सत्य सांगायचं कसं. हे सारखं सारखं त्यांच्या डोळ्यासमोर येत असतं की घरातल्यांना हे सगळं सत्य कसं काय सांगायचं. पण अर्जुन आणि सायली दोघंजणही ठरवतात की नाही, आपल्याजवळ जोपर्यंत एखादा ठोस पुरावा येणार नाही ना तोपर्यंत आपण काहीही सत्य सांगायचं नाही आहे. तेव्हा मग खरं तर प्रतिमा, कल्पना सगळ्यांचे चेहरे अगदी पाहण्यासारखे झालेले आहेत. सायली अर्जुनला म्हणते की अर्जुन सर तुम्ही बघितलं ना, म्हणजे घरातले सगळेजण किती काळजीमध्ये होते. सायली आणि अर्जुन दोघंजणही फ्रेश होऊन खाली येतात. तेव्हा जे काही घरामध्ये प्रकार चाललेत त्यामुळे रविराजलाही खूप वाईट वाटत असतं. रविराज बोलून दाखवतो सायली आणि अर्जुन यांना की बाळांनो तुम्ही व्यवस्थित राहा, बस आम्हाला काहीही नको. आता आमच्यासाठी आमची मुलं तुम्हीच आहात. सायली माझी आणि प्रतिमाची मुलगी आहे. आता तन्वी कधी येणार याची आस तर मला कधीच नाही आहे, कारण मी तो विषयच आता सोडून टाकला आहे कायमचा. त्यामुळे माझी मुलगी आता माझ्यासाठी तन्वी नाही तर माझी सायलीच आहे. आता हे ऐकल्यानंतर अर्जुनला मनोमन असं वाटत असतं की मी आता लगेच रविराजला बोलून दाखवावं की सिनियर तू म्हणतोयस ते खरंच आहे, खरंच तुझी मुलगी ही सायलीच आहे. आणि हे बोलताना सायली आता अर्जुनला रोखते आणि त्याला इशारा करून दाबते आणि म्हणते की नाही काहीही सांगू नका, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे आता सायलीही त्याला सांगितल्यामुळे तो अगदी गपचूप बसलेला आहे. परंतु सायलीच्या जीवाची घालमेल काही थांबायला तयार नाही. तिच्याही मनात तोच विचार सुरू असतो की खरंच मी माझ्या घरच्यांना सांगू शकले असते तर किती बरं झालं असतं. पण तरीही सायली ती काहीच सांगत नाही. नंतर मग इथे आता सगळेजण नाश्त्याला बसलेले असतात. सायलीच्या प्रकृतीची काळजी प्रत्येकाला वाटत असते. तेव्हा मग कल्पना विचारते की काय गं सायली, तू डॉक्टरांकडे चेकअप वगैरे करून आलीस का, म्हणजे सगळं व्यवस्थित तर आहे ना. तेव्हा मग सायली म्हणते की हो प्रतिमात्या सगळं काही व्यवस्थित आहे, काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. त्यामुळे सगळेजण आता सायलीच्या बाबतीत जो काही विचार सुरू आहे त्याचं टेन्शन प्रत्येकाच्या मनामध्ये इथे आता असतं. सायली तिच्या रूममध्ये बसलेली असते. त्याच वेळेला अर्जुन आणि सायली या दोघांमध्ये डिस्कशन सुरू असतं की नेमकं काय घडलं होतं.
म्हणजे ज्या दिवशी अपघात घडला होता त्या दिवशीचा काय सीन असू शकतो. सायली म्हणते की अजूनही मला अंधुकसं आठवतं की त्या दिवशी आम्ही गाडीत होतो आणि मी खरंच खूप खुश होते, कारण की अर्जुन तू मला ते लॉकेट दिलं होतंस आणि त्यानंतर मग ते लॉकेट घेऊन मी आनंदाने निघाले होते. पण त्या आनंदावरती एक मोठं विरजन आलं होतं. त्याच वेळेला नेमका आमचा अपघात घडत होता आणि त्यावेळेला अपघाताच्या वेळेला मी, बाबा आणि आई आम्ही सगळेजण गाडीत छान चालले होतो. मला अजूनही तो सीन आठवतोय. अर्जुन अगदी मनापासून, आता सायली अर्जुन अशी हाक मारते हे पाहून अर्जुनला खरंच खूप बरं वाटत असतं. तेव्हा मग ती म्हणते की अर्जुन तुला माहिती आहे का तेव्हा काय घडलं होतं ते? तुझा बड्डे होता आणि त्यानंतर लॉकेट घेऊन मी निघाले. तुझं लॉकेटही मला देऊन टाकलं होतंस. अर्जुन म्हणतो की हो बायको, माझ्यासाठी ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं. आता दोघंही त्यात भूतकाळांच्या आठवणीमध्ये अगदी रमून गेलेले असतात. तेव्हा मग सायली म्हणते की अर्जुन सर, एक प्रॉब्लेम होऊ शकतो. जर आपलं हे बोलणं कोणी ऐकलं तर? तेवढ्यातच तिथे दरवाजामध्ये प्रतिमा उभी असते. प्रतिमा विचारते की अर्जुन, सायली तुम्ही दोघंजणही काय बोलत होतात? म्हणजे तुम्ही तन्वीबद्दल काहीतरी बोलत होतात दोघंजणं. तेव्हा मग आता प्रतिमा हे ऐकते आणि सायली आणि अर्जुन विषय बदलतात की नाही असं काहीच नाही आहे. म्हणजे आम्ही दोघंजणही तन्वीबद्दल वगैरे म्हणजे तसंच थोडाफार विषय सुरू होता. ज्या दिवशी हा अपघात घडला होता त्यावेळीचं सगळं आठवत होतो. तेव्हा मग आता लगेच प्रतिमा त्या बोलते की सायली बाळा, हे सगळं नको आठवूस तू, जाऊ दे. या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी न ठेवलेल्याच बऱ्या, कारण की त्या गोष्टी तितक्याच त्रास देणाऱ्या आहेत. म्हणूनच या सगळ्या गोष्टी या आठवायला नको. हे सगळं म्हटल्यावरती आता इथे सायली गप्प बसते. पण अर्जुनने एक मोठी युक्ती शोधून काढलेली असते. अर्जुनचा जो एक ओळखीचा मित्र असतो तो ते म्हणजेच सायलीचं DNA टेस्ट जिथे केलेलं असतं, सायलीचं म्हणजेच प्रतिमात्या आणि खऱ्या तन्वीचं DNA टेस्ट त्या ठिकाणीच आता लॅबमध्ये अर्जुनने पुढच्या टेस्टसाठी काही पेपर दिलेले असतात. तेव्हा अर्जुनला सायली विचारते की तुम्ही हे सगळं नेमकं काय करताय? तेव्हा अर्जुन तिला सांगतो की हे जे काही रिपोर्ट्स आहेत ना ते रिपोर्ट्स मी माझ्या पद्धतीने काढून घेत आहे. म्हणजे नक्की काय आहे ते तुला मी सांगतो. बायको हे बघ, हे जे काही रिपोर्ट्स आहेत ना हे रिपोर्ट्स एकच दर्शवतात, ते म्हणजे की तन्वीचे आणि प्रतिमात्या दोघांचेही जे ब्लड टेस्ट आहेत ना ते अगदी ओके आहेत. पण मला एक कळत नाही आहे, जर प्रिया तन्वी नव्हती तर तिने खऱ्या तन्वीचे म्हणजे तुझे सॅम्पल घेतले असतात. याचा अर्थ हा एकच होतो की तुझे सॅम्पल तिच्याशी मॅच झाले, म्हणजे तू तन्वी आहेस हे अगोदरपासूनच त्या प्रियाला माहीत होतं. म्हणजे ती भामटी प्रिया मुद्दामच हे सगळं घडवून आणत होती. आता त्याच वेळेला हे सगळं घडत असताना सायली आणि अर्जुन दोघंजणही ठरवतात की आता आपल्याला असं काही मध्यमार्ग काढला पाहिजे ज्यामुळे सगळं सत्य एकत्र बाहेर येईल. अर्जुन म्हणतो की आपण ते सॅम्पल करूया. आणि ते सॅम्पल करण्याच्या नादामध्ये आता सायलीला एकच गोष्ट समजते की ती तन्वी असल्यामुळे तिने सगळं काही गोष्ट आता घरच्यांसमोर आणलीच पाहिजे. नंतर मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणही ठरवतात आणि अर्जुन त्याच्या त्या DNA टेस्ट म्हणजे जो लॅबोरेटरीचा मित्र असतो त्याला फोन करून सायलीचं सॅम्पल जे असतं ते सॅम्पल आणि प्रतिमाचं सॅम्पल असे दोन्ही सॅम्पल तो त्यांना मॅच करायला सांगतो. आणि त्याच वेळेला ह्या सॅम्पलच्या दरम्यान म्हणजे जे काही टेस्ट करायला सांगितलेले असतात ते अर्जुनने कोणालाही सांगितलेले नसतात, कारण की जर घरात अगोदर हे सगळं सांगितलं तर त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे मग आता ते टेस्ट करायला सांगितल्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघंजण जीव मुठीत धरून असतात की कधी एकदाचं सत्य बाहेर येते आणि कधी सगळं काही समजते. पण आता सायली ही विचार करते की नक्की सगळं एकत्र व्यवस्थित येतील ना रिपोर्ट्स, म्हणजे काही प्रॉब्लेम गडबड तर होणार नाही ना. जर काही गडबड झाली तर मात्र मला हे जे काही भास होतो आहेत त्याचं नेमकं काय उत्तर असेल, मी काय विचार करू? अर्जुन सायलीला म्हणतो की हे बघ बायको, सध्या तरी तू काही विचार करू नको. एक गोष्ट आता कायम लक्षात ठेव, काही झालं तरीही आता मला एक गोष्ट समजली की तू माझी तन्वी आहेस, त्यामुळे कुठलेही रिपोर्ट्स काहीही मी विचार करू शकत नाही. त्याच वेळेला आता इथे हे सगळं घडत असताना सायली जे काही रिपोर्ट्स असतात ते रिपोर्ट्स म्हणजे कागदामधून काढते आणि ते रिपोर्ट्स बघितल्यानंतर त्या रिपोर्ट्समध्ये एकच गोष्ट आलेली आहे, ते म्हणजे सायली ही तन्वी आहे आणि प्रतिमाचे आणि तिचे DNA टेस्ट म्हणजे जे काही सॅम्पल घेतले होते ते सॅम्पल मॅच झालेत. आणि हे सॅम्पल मॅच झाल्यामुळे आता अर्जुनसमोर सत्य आलं आहे आणि आता जो घरच्यांसमोर ते पुरावा दाखवू शकतात तो पुरावा आता सगळ्यांसमोर आलेला आहे. म्हणजेच लवकरात लवकर आता सगळ्यांसमोर पुरावा दाखवू शकतात अशी परिस्थिती घरी निर्माण झालेली आहे. आणि त्याचमुळे आता इथे सायलीला प्रिन्सेस म्हणून रविराज आणि प्रतिमा पुन्हा स्वीकारणार, कारण त्यांची लहानपणीची तन्वी ही पुन्हा आता लहान होऊन अगदी लहान भाऊलीसारखी फ्रॉक घालून तिच्या डोक्यावरती मुखवटा अगदी घालून ते तिला सजवणार आहेत आणि पुन्हा एकदा लाडक्या तन्वीचा आनंदाने स्वीकार करणार आहेत.
आहेत. नेमकं पुढे आणि कसं काय घडणार हे पाहणं रंजकतेचं ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.